मित्रांनो एकदम अद्भुत दृश्य आहे हे. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी आता आलो आहे नदीकडे फिरायला. पण मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी याच नदीवरती मी एक व्हिडिओ बनवला होता. पण गेल्या काही दिवसापूर्वी भरपूर पाऊस होता आणि नदीला त्या पावसामुळे भरपूर मोठा पूर आलेला होता मित्रांनो. त्याचा तसा मी तो व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघितला असेल मित्रांनो. पण मित्रांनो आता या नदीचा ना पूर्णपणे जो नजारा आहे ना हा बदललेला आहे. पहिले जो नजारा आपण बघितला एकदम जबरदस्त आणि भयानक, म्हणजे खूप मोठा पूर होता मित्रांनो. पण आता तसं नाही आहे. आता मित्रांनो भरपूर पाणी कमी झालं आहे नदीला आणि तुम्हाला आता मी दाखवणार आहे मित्रांनो. पूर्ण जो स्पॉट म्हणजे तो व्हिडिओमध्ये कॅप्चर केला होता, व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केला होता, तोच आता मी नजारा म्हणजे तोच तुम्हाला आता स्पॉट मी इथं दाखवणार आहे. आणि आताचा जो स्पॉटचा जो नजारा आहे मित्रांनो हा खूप वेगळा आहे मित्रांनो. म्हणजे डोळ्याला विश्वास बसणार नाही मित्रांनो, एवढं पाणी कमी झालेलं आहे. आणि तेच पाणी मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी एवढं होतं की हे सगळं मी आता जिथं उभा आहे मित्रांनो या शेतांनासुद्धा मित्रांनो पूर्ण पाणी भरलेलं होतं मित्रांनो. म्हणजे अक्षरशः एवढा पाऊस होता मित्रांनो आणि एवढा मोठा पूर होता. तुम्हाला हा आंबा दिसत असेल मित्रांनो, हा आंब्याच्या बुडापासून मित्रांनो हा पूर्ण एरिया मित्रांनो पाण्यामध्ये बुडून गेला होता मित्रांनो. एवढा मोठा पूर होता मित्रांनो, ठीक आहे. पण आता मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे नदीला पाणी किती कमी झालेलं आहे, ठीक आहे. चला तर तुम्हाला दाखवतो मी आता मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, आता ह्या नदीला पाणी खूपच कमी झालेलं आहे. आणि काही दिवसापूर्वी मित्रांनो जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता ना, तेवढा अक्षरशः मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी तो व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मित्रांनो. म्हणजे मित्रांनो मला आत्ता विश्वास बसत नाही आहे की मी जो व्हिडिओ बनवला होता तो याच नदीचा होता की दुसऱ्या नदीचा होता मित्रांनो. एवढा मोठा पूर होता मित्रांनो या नदीला. आणि आज मात्र मी इथं बघतोय मित्रांनो, तर अक्षरशः नदीला एवढं पाणी कमी झालेले आहे की मलाच विश्वास बसत नाही मित्रांनो. आणि तुम्हाला आत्ता हा जो स्पॉट दिसतो ना मित्रांनो, हा स्पॉट तर त्यावेळेस काही दिसत नव्हता. म्हणजे तुम्हाला हे जांभळीची झाडे वगैरे काही दिसत आहेत ना, ते झुडपे हे पूर्ण पाण्याने लपलेली होते. म्हणजे त्याच्यावरून पाणी जात होतं, खूप जोरात पाणी वाहत होतं आणि काहीच दिसत नव्हतं मित्रांनो. सगळीकडे जिकडे नजर गेली तिकडे पाणीच पाणी होतं. सगळी जागा पाण्याने प्लेन झालेली होती. म्हणजे असा नजारा त्यावेळेस मी त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेला आहे मित्रांनो. आणि तो व्हिडिओसुद्धा खूपच चांगला झालेला आहे. आणि मित्रांनो तुम्हाला हा जो समोर पूल दिसतो ना, त्याच्यावर 2-4 मुलं जी आहेत ना, हा पूलसुद्धा मित्रांनो त्यावेळेस पाण्याने पूर्णपणे बुडून गेला होता मित्रांनो. म्हणजे सगळीकडे जिकडे नजर गेली तिकडे सगळं पाणीच पाणी होतं. आणि ह्या पुलावरून सुद्धा जोराचं पाणी वाहत होतं. ह्या पुलाचे काही भाग आहेत ना, हे काही दिसत नव्हते मित्रांनो. म्हणजे पूर्णपणे पाणी याच्यावरून जात होते मित्रांनो. असं तो मी पहिल्यांदा पूर बघितला होता ह्या नदीचा. याच्या अगोदर पण मित्रांनो या नदीला पूर भरपूर आले होते. पण असा या वर्षीचा मित्रांनो जो पूर झाला होता ना, हा अक्षरशः डेंजर पूर होतं. म्हणजे एकदम डेंजर पूर होता मित्रांनो माझ्या लाईफमधला, ठीक आहे ना. यावर्षी मित्रांनो या नदीला जेवढा मोठा पूर बघायला मिळाला ना, तेवढंच मित्रांनो पाण्याची टंचाईही जाणवेल अशी मला असं वाटतं मित्रांनो. कारण की खूपच पाणी कमी झालेलं आहे आत्ताच मित्रांनो. पण यावर्षी मित्रांनो पूल बांधला आहे तर कदाचित हे नदीचं पाणी राहू शकतं, ठीक आहे ना. आणि मित्रांनो तुम्हाला आहे जे समोर दिसतं आहे ना, हे जे नदीचे काठी जे काय तुम्हाला दिसतं आहे ना, हा दगडी काढत नाही आहे. तर मित्रांनो इथं ना तो आता कोळंबी पकडण्यासाठी म्हणजे जागा केल्यानंतर मित्रांनो ना तो इथं कोळंबी पकडण्याचे साधन मांडेल आणि कोळंबी पकडेल, ठीक आहे. आणि इकडे आपल्याला 2-4 ती मुलं दिसतात ना, हे गळ टाकण्यासाठी आलेले आहेत. आणि संध्याकाळ पण झालेली आहे मित्रांनो. आणि संध्याकाळचे मित्रांनो गळाला मित्रांनो आमच्या नदीला ना भरपूर मासे लागतात. आणि ती जी मासे पकडण्याची मित्रांनो मजा असते ना, ही एक वेगळीच असते मित्रांनो. ती माझ्या लाईफमध्ये ते एकदम यादगार आहे. कारण की मी पण मित्रांनो जेव्हा लहान होतो ना मित्रांनो, तेव्हा मी हमेशा मित्रांनो या टायमाला मित्रांनो गळ घेऊन मित्रांनो नदीच्या काठी राहायचो. मित्रांनो आता मी ना या पुलावरती उभा आहे आणि गेल्या काही दिवसापूर्वी मित्रांनो ह्या पुलावर जाण्याची हिंमत पण नव्हती मित्रांनो. एवढं पावसाचं पाणी याच्यावरून वाहत होतं आणि आम्ही लांबून त्या पुराची मजा घेत होतो मित्रांनो. भरपूर मोठा पूर होता मित्रांनो, ठीक आहे ना. म्हणजे तो मी जो बघितला होता तो व्हिडिओमध्ये पूर्णपणे रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ मित्रांनो नक्की बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आणि मित्रांनो सजेशनमध्ये तुम्हाला पूर्ण तो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर तो मित्रांनो तुम्ही नक्कीच बघा, तर तुम्हाला कळेल की या नदीला किती मोठा पूर आला होता. तुम्ही एक इमॅजिन करा आणि नक्की तो व्हिडिओ बघा मित्रांनो. तेव्हा तुम्हाला समजेल की मी जे बोलतो आहे ते खरं बोलतो आहे की खोटं बोलतो आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो भरपूर नदीचं पाणी कमी झालेलं आहे. पण त्यापेक्षा मित्रांनो या नदीला पहिले काहीच पाणी नव्हतं.
पण आता आपल्याला पावसामुळे आपल्याला मित्रांनो या नदीला पाणी बघायला मिळतं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता याच्यामध्ये ना थोडे दिवसांनी मित्रांनो लोखंडीचे फाळके टाकले जातील आणि पुन्हा मित्रांनो ही जी नदी आहे ना ही पूर्णपणे भरून दिसलेली आपल्याला दिसणार आहे. त्यावेळेससुद्धा मी मित्रांनो एक अजून नवीन व्हिडिओ बनवणार आहे, ठीक आहे ना. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ना बस एवढंच आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो आता पुन्हा भेटू आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही तुमची काळजी घ्या. भेटूया पुन्हा आपले, ठीक आहे मित्रांनो.